जय हिंद दोस्तांनो, एक्झाम गुरुकुल या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत। भारतामध्ये जेवढे काही युरोपियन गेले त्यापैकी सर्वप्रथम येणारे युरोपियन कोण होते तर ते होते पोर्तुगीज। आणि भारतात येणारा पहिला युरोपियन खलाशी कोण होता किंवा पोर्तुगीज खलाशी कोण होता तो होता वास्को दी गामा। हा 1498 ला भारतात आला आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती उतरला। दोस्तांनो, कोणतं बंदर आहे तर कालिकत बंदर आहे। आणि इथं उतरल्यानंतर तत्कालीन हिंदू राजा जो होता जामोरिन यांनी त्यांचं स्वागत केलेलं होतं। आणि दोस्तांनो, भारताकडे येण्याचा मार्ग शोधून काढण्यासाठी यांचे पथदर्शक जे होते ते गुजराती व्यक्ती होते। त्यांचं नाव होतं अब्दुल मजीद। आता पोर्तुगीजांचा भारतातला पहिला व्हाईसरॉय कोण तर तो आहे फ्रान्सिस्को डी अल्मेडा। 1505 ते 1509 हा यांचा कालावधी आहे। आणि 1510 ला अल्बुकर्क जेव्हा व्हाईसरॉय होते तेव्हा पोर्तुगीजांनी गोवा ताब्यात घेतलेला आहे। कोणाकडून? बिजापूरच्या आदिलशहाकडून। भारतामध्ये तंबाखूचा परिचय करून देणारे कोण तर पोर्तुगीज। भारतामध्ये प्रिंटिंग प्रेस सुरू करणारे कोण ते पण पोर्तुगीज। आणि भारतातून सरते शेवटी जाणारे युरोपियन सुद्धा कोण तर दोस्तांनो ते सुद्धा कोण आहेत तर पोर्तुगीज। आणि पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा जो मुक्त झालेला आहे तो झालेला आहे 1961 ला। धन्यवाद दोस्तांनो।